दिनांक 4 जून 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 4 जून 2026चे 12 राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. आता त्यापूर्वी आपण बघणार आहोत आजचे पंचांग आणि ग्रहांची स्थिती. तर 4 जून 2000 रोजी ज्येष्ठ महिना, कृष्ण पक्ष आणि चतुर्थी पंचमी तिथी आहे. आता आजचा वार गुरुवार असून चंद्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. आता सर्वात महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजे देवगुरु बृहस्पती गुरु नुकताच 2 जून रोजी आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रविष्ट झाला आहे. तर सूर्य आणि रोहिणी नक्षत्रांची युती वृषभ राशीमध्ये आहे. तर बुद्धीचा कारक बुध आणि शुक्र मिथुन राशीत एकत्र आहे. शनी मीन राशीत आणि राहू कुंभ राशीत गोचर करत आहेत. आता गुरूंचे उच्च राशीतील हे भ्रमण आणि चंद्राचे बदलणारे स्थान यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी भाग्योदयाचा आणि मोठ्या आर्थिक बदलांचा ठरणार आहे. तर 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य बघूया. आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींचा सर्वसाधारण आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असा असेल. चंद्र भाग्योदयातून कर्मस्थानाकडे जात असल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल. आता गुरूंची शुभदृष्टी तुमच्या राशींवर सकारात्मक प्रभाव टाकेल. नोकरी, व्यवसाय, यामध्ये पराक्रम वाढेल. नोकरीत तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक होईल. व्यावसायिक क्षेत्रात भागीदारीतून मोठा लाभ संभवतो. नवीन करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी दिवस उत्तम आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. जुनी उधारी किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर्स मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील, मात्र धावपळीमुळे संध्याकाळी थोडा थकवा जाणवू शकतो. तर आता आपण बघितले पहिले रास मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया दुसरी रास. दुसरी रास आहे वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींच्या सर्वसाधारण सूर्य तुमच्याच राशीत असल्याने समाजात तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. संमिश्र फळे देणारा दिवस असला तरी नियोजित कामांमध्ये यश नक्की मिळेल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी मोठे फेरबदल होऊ शकतात. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. व्यापाऱ्यांनी आज सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. वादांचे प्रसंग टाळावेत. आर्थिक बाबतीत आर्थिक बाजू सामान्य राहील. अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा. आता आरोग्याच्या बाबतीत उष्णतेचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रासदायक ठरू शकतो. आता बघूया तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींच्या सर्वसाधारण बुध शुक्राची युती तुमच्या राशीत असल्याने तुमची संवादशैली आणि बुद्धिमत्ता अत्यंत प्रभावी राहील. आज लोकांना तुमच्या विचारांनी प्रभावित होतील. नोकरी व्यवसाय यामध्ये कला, लेखन, मीडिया आणि सल्लागार क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णकाळ ठरेल. व्यवसायात नवीन कल्पक योजना अंमलात आणल्या जातील, त्यातून चांगला नफा मिळेल. आर्थिक बाबतीत आर्थिक आवक उत्तम राहील. सुखसुविधांच्या वस्तूंवर किंवा करमणुकीवर खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कुटुंब व आरोग्य यामध्ये वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढेल. अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल आणि आरोग्य उत्तम राहील. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वसाधारण देवगुरु गुरूंचे तुमच्याच राशीत आगमन झाल्याने तुमच्या आयुष्यात एका नवीन आणि सकारात्मक अध्यायाची सुरुवात होत आहे. आंतरिक शक्ती आणि ज्ञान वाढेल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत मोठे परिवर्तन किंवा बदलीचे संकेत आहेत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग सापडतील.
विरोधक तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. आता आर्थिक बाबतीत भाग्याची पूर्ण साथ मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यांवर खर्च होईल. भूमी किंवा वाहनाचे योग येतील. कुटुंब व आरोग्य यामध्ये कौटुंबिक वातावरण अत्यंत शांत आणि आनंदी राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्य सुधारेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. आता बघूया आपण 5वी रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना सर्वसाधारण आजचा दिवस काहीसा संमिश्र आणि धावपळीचा राहील. ग्रहांची स्थिती पाहता आज तुम्हाला संयम आणि हुशारीने पावले टाकावे लागतील. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात मोठे आर्थिक निर्णय आज टाळावेत. आर्थिक बाबतीत पैशाची देवाणघेवाण करताना अत्यंत सावध राहा. अनावश्यक खर्च वाढल्याने बजेटवर ताण येऊ शकतो. प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंब व आरोग्य यामध्ये जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. कौटुंबिक बाबींमध्ये त्रयस्थ व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. अपुरी झोप चिडचिड वाढवू शकते. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीच्या सर्वसाधारण एकादश स्थानात चंद्र आणि गुरूंची अनुकूल स्थिती तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल. आज तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. नोकरी व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठ्या नफ्याचा आणि व्यवसायाचा विस्तार करण्याचा आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. शेअर बाजार आणि कम्युनिटी मार्केटमधून चांगला आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंब आरोग्य यामध्ये मित्र आणि मोठ्या भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल. घरात आनंदाचे किंवा धार्मिक कार्य आयोजित केले जाईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. आता बघूया आपण 7वी रास तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींचे सर्वसाधारण कर्मस्थानातून होणारे ग्रहांचे गोचर तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारे ठरेल. आज तुम्ही घेतलेले व्यावसायिक निर्णय दूरगामी परिणाम करतील. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामांवर खुश असतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामामध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मालमत्ता किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कुटुंब व आरोग्य यामध्ये वडिलांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आरोग्य चांगले राहील. मात्र आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. आता बघूया 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सर्वसाधारण आज नशिबाची जोरदार साथ तुम्हाला लाभणार आहे. उच्च शिक्षण किंवा अध्यात्माकडे कल वाढेल. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यांना परदेशी किंवा मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि प्रगती होईल. आर्थिक बाबतीत नशिबाच्या जोरावर धनलाभ होईल. जुनी अडकलेली कामे मार्गी लागल्याने आर्थिक चिंता मिटेल. धार्मिक कार्यात दानधर्म कराल. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबात तुमचे मत आदराने ऐकले जाईल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक शांतता अनुभवाल. आता बघूया आपण 9वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींचा सर्वसाधारण आज तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने चंद्र आज तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाचा ताण असला तरी तुम्ही तो लिलेया पेलून न्याल. नोकरी व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला नवीन आव्हानांना सामना करावा लागू शकतो, पण तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात नवे हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक बाबतीत आर्थिक स्थिती स्थिर राहील. चैनीच्या वस्तूपेक्षा अनावश्यक कामांवरच खर्च होईल. पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने कराल.
कुटुंब व आरोग्य यामध्ये वैवाहिक जीवनात एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य सामान्य राहील, फक्त आहारावर नियंत्रण ठेवा. आता बघूया 10वी रास धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना सर्वसाधारण आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे. सुरुवातीच्या काही अडचणी जाणवतील, पण दुपारनंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये नोकरीत कामाचा बोजा वाढू शकतो. वादविवादापासून दूर राहणे हितकारक ठरेल. व्यावसायिकांनी स्पर्धकांवर नजर ठेवावी. घाईघाईत कोणताही करार करू नये. आर्थिक उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू किंवा फायदेशीर बाबीने खर्च होऊ शकतो. कर्जाचे व्यवहार आज टाळावेत. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची चिंता सतावू शकते. नकारात्मक विचारांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका. योगासने आणि ध्यानधारणा केल्यास फायदा होईल. आता बघूया आपण 11वी रास कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या शनी आणि राहूचे भ्रमण तुमच्या राशीला आणि धनस्थानाला प्रभावित करत असल्याने विचारपूर्वक निर्णय घेण्याचा हा काळ आहे. आज कष्टाचे फळ नक्की मिळेल. नोकरी व्यवसाय. नोकरीत कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल, पण ते शाश्वत असेल. व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका. तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ होईल. आर्थिक बाबतीत आर्थिक ओघ संथ गतीने राहील. पैशाची बचत करण्यावर भर द्या. जामीन किंवा मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. कुटुंब व आरोग्य. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. मित्रांची मदत मोलाची ठरेल. डोळ्यांचे विकार किंवा पायाचे दुखणे याकडे दुर्लक्ष करू नका. आता बघूया 12वी रास मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींच्या शनी तुमच्याच राशीत असल्याने शिस्त आणि नियोजनाला महत्त्व द्या. पंचम स्थानातील उच्चीचा गुरु तुम्हाला बुद्धी आणि भाग्याची उत्तम जोड देईल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत मोठे आणि महत्त्वाचे बदल घडून येतील. तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. मोठा नफा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत आर्थिक लाभ होण्याचे उत्तम योग आहेत. मुलांच्या भविष्यासाठी किंवा शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंब व आरोग्य यामध्ये प्रेम संबंधासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. नाते लग्नाच्या बेतात बदलू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र मानसिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रमैत्रिणींना